धाराशिव जिल्ह्याचं राजकारण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो पाटील विरुद्ध राजे निंबाळकर या दोन घराण्यांतील संघर्ष। दोन पिढ्यांमध्ये सुरू असलेला हा संघर्ष यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा समोर आला। ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे उमेदवार होते, तर त्यांच्या भाऊजाई म्हणजेच अर्चना पाटील या राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या। त्यामुळे दोन घराण्यांतील संघर्षावरच ही निवडणूक फिरणार असल्याचं स्पष्ट होतं आणि त्याप्रमाणे फिरली देखील। आता या दोघांपैकी या मतदारसंघावरती आणि जिल्ह्याच्या राजकारणावर कुणाचा होल्ड राहणार हे येणाऱ्या 4 जूनलाच स्पष्ट होईल। पण त्यापूर्वी या मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती राहिली, इथं मतदान कसं पार पडलं आणि राजकीय जाणकार हे कुणाच्या विजयाचा अंदाज व्यक्त करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरतं। तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। धाराशिव म्हणजे जुना उस्मानाबाद जिल्हा। हा जिल्हा म्हणजे एकेकाळी काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता। पण 1995 नंतर इथं शिवसेनेने हातपाय पसरले आणि 1996ला तर शिवाजी कांबळेंच्या रूपाने इथं सेनेचा खासदारही निवडून आला। त्यानंतर इथं काँग्रेसची पिछेहाट होत राहिली। इथं भाजप आणि शिवसेनेसारख्या शहरी पक्षांनी मैदान गाजवलं। सध्या विद्यमान खासदार हे शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे आहेत आणि इथले आमदार सुद्धा भाजपचे आहेत अशी परिस्थिती आहे। आता या मतदारसंघातील राजकीय आणि कौटुंबिक संघर्ष कसा आहे ते पाहूयात। एका बाजूला भाजप आणि शिवसेना हातपाय पसरत असतानाच इथं काँग्रेसचा एक खांबी तंबू शाबूत ठेवलेला तो डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी। ते इथून आमदार झाले, मंत्री झाले। तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाऊ लागले। पुढे ते राष्ट्रवादीत गेले, तिथं त्यांनी जम बसवला, खासदार झाले। पण या दरम्यान घडलं ते राज्यभर गाजलेलं पवनराजे निंबाळकर हत्याकांड। सख्या चुलत भावाच्या हत्येच्या आरोपात पद्मसिंह पाटील हे तुरुंगात गेले आणि तिथूनच सुरू झाला दोन कुटुंबातील संघर्ष। 2009च्या विधानसभा निवडणुकीत पवनराजेंचे चिरंजीव ओमराजे निंबाळकर यांनी राजकारणात एंट्री घेतली, तर पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह यांची सुद्धा राजकारणात एंट्री झाली। दोघे भाऊ हे एकमेकांविरोधात उभे ठाकले। यात ओमराजे निंबाळकरांचा विजय झाला। त्यानंतरच्या काळात ओमराजेंनी जिल्ह्यातील अनेक संस्थांमध्ये स्वतःचं नेटवर्क तयार केलं। 2014 मध्ये ते पुन्हा दोघे एकमेकांच्या समोर आले। त्यावेळी मात्र राणा जगजितसिंहांचा विजय झाला, तर 2019च्या लोकसभेत या दोघांमध्ये पुन्हा लढत झाली आणि यात ओमराजे निंबाळकर विजयी झाले। आता पाहूयात या लोकसभा मतदारसंघाचं समीकरण कसं येते। उस्मानाबाद या लोकसभा मतदारसंघात धाराशिव, तुळजापूर, उमरगा आणि परंडा हे 4 विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत, तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि लातूर जिल्ह्यातील औसा या 2 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। आता गतवेळी इथली परिस्थिती काय होती हे सांगायचं झालं तर गत दोन्ही वेळेस काँग्रेसचे आमदार असूनही औसा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराला घसघशीत लीड मिळालं होतं। यात 2014 मध्ये रवींद्र गायकवाड यांना 54,000 आणि 2019 मध्ये राजे निंबाळकरांना सुद्धा जवळपास 54,000चं लीड होतं। उमरगा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो। ज्ञानराज चौगुले हे धनुष्यबाणावरती तिसऱ्यांदा निवडून आलेत, तर गत तिन्ही लोकसभेला शिवसेनेच्याच उमेदवाराला लीड मिळालं होतं। 2014 मध्ये जवळपास 40,000 आणि 2019 मध्ये जवळपास 20,000चं हे लीड होतं। तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांनी गत वेळेस 22,000चं लीड घेतलं होतं। त्यापूर्वी रवींद्र गायकवाड यांनीही 35,000चं लीड घेतलं होतं। उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील लढाई ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेत कायमच घासून होत आली आहे। परंड्यातूनही गत तिन्ही लोकसभेला शिवसेनेच्याच उमेदवाराला लीड मिळालं होतं। बार्शीच्या आमदारांनीही लोकसभेला शिवसेना आणि विधानसभेला राष्ट्रवादी असं समीकरण साधून ठेवलंय। आता पाहूयात यंदाची परिस्थिती काय येते। यंदा पक्षाच्या फाटाफुटीनंतर इथली लढत पुन्हा याच 2 कुटुंबांमध्ये केंद्रित झालीय। शिवसेनेच्या ठाकरे पक्षाकडून ओमराजे निंबाळकर हेच उमेदवार असतील हे स्पष्ट होतं, तर महायुतीच्या जागा वाटपात धाराशिवची जागा अजितदादांना सुटली। पण त्यांच्याकडे उमेदवार नसल्याने भाजपमधून अर्चना पाटील यांना पक्षात घेण्यात आलं आणि अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच राजकीय आणि कौटुंबिक संघर्ष हा दोन्हीकडून पुढे आला। यंदा या मतदारसंघातील 6ही विधानसभा मतदारसंघात शिवसेना भाजपची ताकद चांगली आहे। यात शिवसेनेचे 2, भाजपचे 2, भाजपचे सहयोगी 1 आणि शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे 1 असे आमदार आहेत। गतवेळी एवढंच यंदाही मतदारांनी उत्साहाने मतदान केले। राज्याच्या इतर भागात मतदानाचा टक्का हा घसरत असतानाच धाराशिव जिल्ह्यात मात्र मतदानाचा टक्का हा चांगला राहिलाय। आता पाहूयात विधानसभा निहाय मतदारसंघांची परिस्थिती आणि तिथली आकडेवारी कशी येते।
औसा या विधानसभा मतदारसंघातून अभिमन्यू पवार हे आमदार आहेत। याशिवाय निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचीही इथं ताकद चांगली आहे। सोबतच माजी आमदार बसवराज पाटील हे सुद्धा भाजपसोबत आलेत। या सगळ्या गोष्टींचा फायदा आता अर्चना पाटील यांना होऊ शकतो। महाविकास आघाडीसाठी औस्यामध्ये शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने हे सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत। त्यांनी ओमराजे निंबाळकरांना पुन्हा खासदार करण्यासाठी जीवाचं रान केले। औसामधील ओमराजेंची स्वतःची ताकद आणि ठाकरेंची सहानुभूती यामुळे 50-50 ही निवडणूक होण्याचा अंदाज आहे। यंदा औसामध्ये 60.30% मतदान झाले। उमरगा या विधानसभा मतदारसंघातून ज्ञानराज चौगुले हे सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत। त्यांची या मतदारसंघावरती चांगली पकड आहे। 2014 मध्ये स्वतंत्र लढल्यानंतरही त्यांचा विजय झाला होता। शिवसेनेचा इथला मतदानाचा टक्का हा कायमच 45 ते 50% पुढे राहिलाय। त्यामुळे शिवसेनेची ताकद ही अर्चना पाटील यांच्यासाठी चांगलीच कामाला येऊ शकते। तर ओमराजेंसाठी इथं माजी खासदार रवींद्र गायकवाड यांची आणि काँग्रेसच्या ताकदीची चांगली मदत होईल असा अंदाज आहे। मात्र इथून अर्चना पाटील या पुढे राहतील असं चित्र आहे आणि उमरग्यामध्ये यंदा 60% मतदान पार पडले। तुळजापूर या मतदारसंघातून दोन्ही लोकसभेला शिवसेनेला या अगोदर मताधिक्य मिळालेलं आहे, पण यंदा अर्चना पाटील यांना इथून आघाडी मिळेल असं चित्र आहे। कारण इथून त्यांचे पती राणा जगजित सिंह हे स्वतः आमदार आहेत। शिवाय इथले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचा मुलगा सुनील चव्हाण यांनीही मतदानापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर मधुकर चव्हाण यांनीही शरद पवार आणि ओमराजे निंबाळकर यांच्यापासून अंतर राखले। या घडामोडी अर्चना पाटील यांच्यासाठी बोनस ठरल्या होत्या। इथं ओमराजे निंबाळकर यांनीही ताकद लावली। इथली राष्ट्रवादीची ताकद लक्षात घेऊन शरद पवार यांनीही जोडणी लावली। शरद पवारांसोबत निष्ठेने राहिलेले अशोक जगदाळे, कारखानदार अरविंद गोरे यांच्या मदतीने शरद पवारांनी ओमराजेंसाठी मताधिक्य मिळवून देण्यासाठी रणनीती आखली। पण आता तुळजापूरमधून कोण पुढे राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर तुळजापूरमध्ये यंदा 65.40% मतदानाची नोंद झाली आहे। उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात कैलास पाटील हे शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे आमदार आहेत। त्यांनी ओमराजेंसाठी पायाला अक्षरशः भिंगरी बांधली होती। शिवाय ओमराजेंचंही इथं स्वतःचं मोठं नेटवर्क आहे। 2009 मध्ये पहिल्यांदा याच मतदारसंघातून आमदार म्हणून ते निवडून आले होते। इथं ओमराजे यांच्यासाठी सहानुभूतीचा फायदा होऊ शकतो। पण अर्चना पाटलांसाठी सुद्धा हा जणू घरचाच मतदारसंघ आहे। कारण पद्मसिंह पाटील हे इथून 7 वेळेस आमदार झाले होते। तर राणा जगजित सिंह हे सुद्धा 2014 मध्ये इथूनच आमदार म्हणून निवडून आले होते। त्यामुळे सालाबाद प्रमाणे इथं यंदाही घासून लढाई होण्याचा अंदाज आहे आणि उस्मानाबादमध्ये यंदा 63.97% मतदान पार पडले। परंड्यामध्ये मंत्री तानाजी सावंत यांच्या मोठ्या ताकदीचा यंदा अर्चना पाटलांना फायदा होऊ शकतो। तर राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांची ओमराजेंसाठी मदत होईल असं चित्र आहे। इथं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही राष्ट्रवादीची चांगली ताकद आहे। याशिवाय इथं पवार ठाकरेंच्या सहानुभूतीचीही लाट असल्याचं जाणवून आले। तर बार्शीचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत हे भाजपसोबत आहेत आणि ते अपक्ष असल्याने त्यांची संपूर्ण ताकद ही अर्चना पाटील यांच्या मागे उभी राहू शकते। इथं माजी आमदार दिलीप सोपाल यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी चांगलाच जोर लावला होता। त्यांनी हॉस्पिटलमधून येत थेट ओमराजेंच्या प्रचारात सहभागी होत एक भावनिक संदेश देण्याचा प्रयत्न केला होता। तर परंड्यामध्ये यावेळेस 63.54% मतदानाची नोंद झाली आहे। उस्मानाबाद जिल्ह्याने मोठे मोठे राजकीय नेते घडवलेत। राज्य पातळीवरही मातब्बर नेत्यांचे नातलग सुद्धा या मतदारसंघात आहेत। मात्र हे सगळं राजकारण मोठ्या जोमानं झालं असलं तरीही हा जिल्हा विकास, रोजगार, शिक्षण आणि उद्योगापासून आजही वंचित राहिलाय। सततचा दुष्काळ, राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तींचा अभाव, सरकारचं उदासीन धोरण, मतदारसंघातील राजकारण आणि उद्योगावर काही मोजक्या घराण्यांचं असलेलं नियंत्रण याच कारणांमुळे धाराशिव जिल्हा मागास जिल्हा म्हणून ओळखला गेला आणि आता यंदाच्या निवडणुकीत सुद्धा हा मुद्दा पुन्हा एकदा गाजला। आता मंडळी, याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारखंच प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।